मिहीरच्या पोलीस कोठडीची हवा खाते तर त्याचे वडील राजेश शहा यांना पक्षाने धक्का दिला। उपनेते पदावरून त्यांना कार्यमुक्त करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर त्यांना पदमुक्त करण्यात येत असल्याचं पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं। वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मुलगा मिहीर याला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप राजेश यांच्यावर होत होता। पोलिसांनी त्यांना अटकही केली होती, मात्र न्यायालयाने जामीन दिल्यानंतर त्यांची सुटका झाली। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, फाशीच्या शिक्षेची मागणी करा अशी मागणी जी आहे ती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। तसंच सरकारकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय। आरोपी मुलगा मिहीर शहा याचे वडील राजेश शहा यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला। ये हिट एंड रन का मामला साधारण मामला नहीं है। जैसे पुणे में हो गया पोर्शे कार का मामला, अग्रवाल फैमिली, वैसे ये मेहता फैमिली। ये जो बाप है इस लड़के का, उसका क्रिमिनल रिकॉर्ड चेक कर लीजिए। किसी अंडरवर्ल्ड गैंग से उनके संबंध है, क्या करता है, इतनी प्रॉपर्टी या इतनी भारी भारी गाड़ी कहाँ से आती है, उसका हिसाब मुंबई पुलिस को अब करना पड़ेगा। त्याच्या शरीरातली नशेचा अंमल हा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये यासाठी 3 दिवस त्यांना फरार ठेवण्यात आलं आणि आता त्यांना आणलेलं आहे। आणि ह्या मुलाला सजाए मौत, फाशीची शिक्षा मुंबई पोलिसांनी मागायला हवी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन।